अंगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पांढरेवाडी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी मी तुमच्या समोर विषय मांडते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शुभा. राजनीती युद्धनीती आणि गनिमी गावा यासारख्या कुट्ट शस्त्रांचा कळस म्हणजे शुभा. तर एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा तर दुसरीकडे ससवत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी म्हणण्याचा बाप म्हणजे शुभा. दुश्मनांच्या काळात पात्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा. किमयागार म्हणजे शुभा. तलवार तर प्रत्येकाच्याच म्हणतात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप मात्र फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात. शिवाजी केवळ 3 अक्षरी शब्द नव्हे. शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नव्हे तर तो एक मंत्र आहे. जो मंत्र उच्चारतात अंगात रक्त ससायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना तेव्हा त्यांच्याकडे शस्त्र पुरवठाही नव्हता, सैन्य साठाही नव्हता. तेव्हा सुरुवात ही शून्यातून झाली. महाराजांनी सैन्य गोळा केले नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यात की मी अगदीच मोठे नाहीये पण मला त्यांच्याबद्दल जे काही कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराज वाचत सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःचा जन्मभूमीला घेऊन बोलतो आला अपयश की करतो आत्महत्या, आला अपयश की करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला आणि शिजांची जवळ की घालतो वाद करतो वाढणे त्यांच्याच जन्माचं करून. म्हणजे आपण काय आदर्श घेतो राजांचा. राजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कोणत्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. राजांनी अनेक मोहीम आखल्या पण कधी पंचांग पाहिले नाही. राजांना अनेक संकटे आली पण कधी आत्महत्याचा विचार केला नाही, कधी व्यसनाच्या आहारी गेले नाही. म्हणून आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. माझ्या राजाचे राज्यात परत स्त्रीला माते समान मानले जात होते. स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार नव्हते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. जिंकून दुनिया सारी सिकंदरी तेच लढला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदरी तेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीशी याच मातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशाहीशी याच मातीत लढला होता. जाता जाता एवढंच बोलते मुख्या मनाने एवढू किती शब्दांचे बुडबुडे. मुख्या मनाने एवढू किती शब्दांचे बुडबुडे. तुझे पवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे. तुझे पवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे. एवढे बोलून मी या व्यासपीठाची रजा घेते. जय शिवाजी जय भवानी.